आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। भाजपा दिव्यांग विकास आघाड़ी महाराष्ट्र राज्य और दिव्यांग जन संवाद फाउंडेशन के नेतृत्व में महाराष्ट्र के दिव्यांग नागरिकों के अधिकार, रोजगार, शिक्षा, स्वास्थ्य, स्वरोजगार और सशक्तिकरण के लिए जा रहे 36 जिले 9 महीने 55 मांगे राज्यव्यापी अभियान के अंतर्गत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य के नाम 55 मांगों का निवेदन संबंधित प्रशासन को सौंपा जाएगा। महाराष्ट्र के जीवन दिव्यांग में सुधार लाने तथा उन्हें सम्मानपूर्वक और स्वावलंबी जीवन जीने का अवसर प्रदान करने हेतु निम्नलिखित मांगे शासन के समक्ष रखी जा रही है। प्रमुख 55 मांगे। नंबर 1, दिव्यांग पेंशन प्रत्येक महीने की 5 तारीख बैंक खाते में जमा की जाए। 2, सभी प्रमुख शहरों में दिव्यांग को स्वरोजगार हेतु दुकानें और स्टॉल उपलब्ध कराए जाए। 3, सभी जिलों में ई रिक्शा या स्कूटी वितरण योजना लागू की जाए। 4, दिव्यांग जन संवाद कार्यक्रम को शासकीय कार्यक्रम घोषित किया जाए। 5, दिव्यांग पेंशन 6,000 प्रति महीना किया जाए। 6, 15 लाख स्वास्थ्य बीमा और निःशुल्क उपचार सुविधा दी जाए। 7, स्नातक दिव्यांगों को रोजगार अभाव 15,000 मानधन दिया जाए। ऐसी घोषणा दिव्यांग विकास आघाड़ी की ओर से की गई। 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या 600 निवेदन अभियान आम्ही या पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत, ज्यामध्ये दिव्यांगांच्या महत्त्वपूर्ण 55 मागण्या आहेत, ज्यामध्ये त्यांच्या पेन्शन वाढीचा मुद्दा आहे की त्यांना महिन्याला पेन्शन 6,000 रुपये पेन्शन यावी, हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। त्यातल्या त्यात प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला फिक्स इन्कम फिक्स पेन्शन त्यांना मिळावी, हा आमचा मुद्दा आहे। बेरोजगारी हा दिव्यांगांच्या करता खूप मोठा विषय आहे, तर रोजगार दिव्यांगांकरता उपलब्ध करून द्यावा आणि प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडे एवढं पॉवर असतात की ते रोजगार उपलब्ध करू शकतात। तर जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे शहरामध्ये कमीत कमी 1,000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होम डिजिटली द्यावा, अशी आम्ही आग्रह त्यांना धरलेला आहे। त्यातल्या त्यात जे बेरोजगार दिव्यांग आहे आणि काही दिव्यांग शिक्षित आहेत, मग जे दिव्यांग शिक्षित आहेत त्यांना नोकऱ्या द्याव्या, नाही नोकरी देऊ शकत ते किमान तुम्ही 15,000 रुपये त्यांना मानधन द्याव्या, जेणेकरून जे दिव्यांग शिकत नाही त्यांना मोटिवेशन मिळेल आणि ते पुढे वाढतील। आज 2016 ॲक्टच्या अंतर्गत 200 स्क्वेअर फीटची जागा ही दिव्यांगांना त्या ॲक्टच्या नुसार द्यायला पाहिजे, परंतु ती जागा मिळत नाही आहे। कारण शासन द्यायला तयार आहे, परंतु त्यामधल्या अटी आणि नियम एवढे कडक आहे की त्या दिव्यांगाला ती जागा मिळतच नाही आहे। तुमच्या धुळेमध्ये सुद्धा मला नाही वाटत एका तरी दिव्यांगाला 200 स्क्वेअर फीटची जागा मिळाली असेल। त्यामुळे असा आग्रह आहे की त्या नियम आणि अटी, त्या शर्ती त्या शिथिल कराव्यात, जेणेकरून वास्तविकतेमध्ये दिव्यांगांच्या सक्षमीकरणाच्या गोष्टी प्रशासन करतात, तर त्यांच्या खरंच त्यांना पाठिंबा मिळेल। अशा भरपूर मागण्या आहे आमच्या, ज्या आम्ही 55 मागण्या राबवलेल्या आहेत। आतापर्यंत आम्ही कोल्हापूर, भंडारा, बीड, आता धुळे, नंतर मग चंद्रपूर, नाशिक असं आम्ही प्रत्येक ठिकाणी हे अभियान राबवून राहिलो आणि त्यातली आमची एक जी मागणी आहे ती आता पूर्ण झाली आहे, ती ही आहे की दिव्यांगांना टेम्पररी कार्डवरती जी पेन्शन मिळत होती ती बंद केलेली होती। आम्ही हा आग्रह धरला आणि आग्रह धरून वारंवार आम्ही फॉलोअप्स केले, बावनकुळे साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिले आणि त्यांनी 16 जून 2026 रोजी जे टेम्पररी दिव्यांग होते त्यांची पेन्शन सुरू करण्यात आली।